नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. पेपर वनचे एक्सपेक्टेड एमसीक्यूज आपण पाहतो आहोत. आज त्याचा पार्ट 17वा आहे. यामध्ये आपण संभाव्य प्रश्न घेतो आहोत, ज्यामध्ये परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात, मग त्याचा अभ्यास कसा करायचा, कोणत्या युनिटवर जास्त भर दिलं जातं आणि वेगवेगळ्या युनिटचे इथे प्रश्न आपण घेतो. त्यामुळे वेगवेगळ्या युनिटचा अभ्यास होतो, रिव्हिजन होते आणि मॅथ्सचे पण क्वेश्चन्स आपण इथे घेतो, त्यामुळे त्याची सुद्धा खूप चांगली रिव्हिजन होते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले महाराष्ट्र सेट पेपर 1 2026चा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 10 युनिटचे नोट्स, युनिट वाईज एमसीक्यूज, 5000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, लास्ट 15 वर्षाचे पीवायक्यू विथ सोल्युशन, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि याची फीज आहे 3000 रुपये. आफ्टर डिस्काउंट 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. पेपर 1 सारखं आपल्याकडे पेपर 2 चे पण कोर्सेस आहेत. पेपर 2 मध्ये आपल्याकडे मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. यामध्ये पेपर 1 फ्री मिळणार आहे. कंप्लीट 10 युनिटचे नोट्स, 20 अधिक टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे. याची फीज आहे 10,000 रुपये. आफ्टर डिस्काउंट 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. इथे आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्यावरून उत्तर द्यायचं आहे. सम मँगोज आर नॉट रेड. सम मँगोज आर नॉट रेड. ऑल रेड आर रॉ. सम रॉ आर मँगोज. ठीक आहे. तर कॉन्क्लुजन काय म्हणते, सम मँगोज आर नॉट रॉ, सम रेड आर नॉट मँगोज, ऑल रॉ आर रेड, अशा पद्धतीने ते म्हणतात आहे. तर सर्व लाल गोष्टी कच्च्या आहेत, काही कच्च्या गोष्टी, काही आंबे लाल नाहीत, सर्व लाल गोष्टी कच्च्या आहेत, काही कच्च्या गोष्टी आंबे आहेत. निष्कर्ष, काही आंबे कच्चे नाहीत, काही लाल गोष्टी आंबे नाही, सर्व कच्च्या गोष्टी लाल आहेत. चला सांगा बघू. तर एकंदरीत जे विधाने आहे त्यावरून आपल्याला सम मँगोज आर नॉट रॉ हे सुद्धा मिळत नाहीये. सम रेड आर नॉट मँगोज, ऑल रॉ आर रेड. त्यामुळे फायनल आन्सर आपलं असणार आहे नो कन्क्लुजन फॉलो. यामधलं कुठलंही नाहीये. काही आंबे रेड नाही, सर्व लाल गोष्टी रॉ आहे, आणि सम रॉ आर मँगोज हे असं म्हटलेलं आहे. तर ते कुठे ड्रॉ होईल ना. मग नो कन्क्लुजन फॉलो. यावरून कन्क्लुजन म्हणतात सम मँगोज आर नॉट रॉ, सम रेड आर नॉट मँगोज, ऑल रॉ आर रेड. हे लॉजिकल रिझनिंगचा प्रश्न आहे. अशा पद्धतीचं नेहमी विचारले जातं स्टेटमेंट आणि कन्क्लुजन. त्यामुळे त्यावर थोडा भर द्यायचा. या असे प्रश्न विचारले तर क्वेश्चन व्यवस्थितपणे वाचायचं. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे. आपल्याला प्रिपोजिशन दिलेलं आहे की एव्हरी स्टुडंट इज अटेंटिव्ह, सम स्टुडंट्स आर अटेंटिव्ह, स्टुडंट्स आर नेव्हर अटेंटिव्ह, सम स्टुडंट्स आर नॉट अटेंटिव्ह. यापैकी 2 विधाने आपले बरोबर असू शकतात. ठीक आहे. प्रत्येक विद्यार्थी लक्ष देणारा असतो, काही विद्यार्थी लक्ष देणारे असतात, विद्यार्थी कधीही लक्ष देत नाही, काही विद्यार्थी लक्ष देत नाही. तर यापैकी 2 आपले बरोबर राहू शकतात ना. तर हे दोन्ही एकाच वेळी सत्य असू शकत नाही, त्यालाच आपल्याला टिक करायचं आहे. तर प्रत्येक विद्यार्थी लक्ष देणारा सावध असतो हे, आणि विद्यार्थी कधीही लक्ष देत नाही. ए आणि 1 and 3 अशा पद्धतीचं असणार आहे. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. ठीक आहे. कॉन्ट्ररी आहे यामध्ये, ऑल आणि नो ची कॉन्ट्ररी आहे. ठीक आहे. एव्हरी स्टुडंट्स आर नेव्हर अटेंटिव्ह. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे 50 सराव प्रश्नपत्रिका असलेले पुस्तक, ज्यामध्ये 5000 प्लस प्रश्नाचा संच आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये हे अवेलेबल आहे. Amazon वरून तुम्ही ते ऑर्डर करू शकता. यामध्ये बघा, मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिका आहे. ते तुम्ही ऑर्डर करू शकता. सोबतच महाराष्ट्र सेट वाणिज्य कॉमर्ससाठी सुद्धा 25 सराव प्रश्नपत्रिका असलेलं पुस्तक आहे. 2500 प्रश्नांचा संच याच्यामध्ये आहे. तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. चला, समोरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे आणि यापैकी काय खरं आहे ते आपल्याला विचारलंय. वेन द फॉर्म ऑफ आर्ग्युमेंट इज करेक्ट, इट इज कॉल्ड अ व्हॅलिड आर्ग्युमेंट. बी, while evaluating an argument, one must consider both the form and content. C, a sound argument is an argument where the form is valid and the content part is also true. D, good inductive arguments are said to be inductively strong. जेव्हा युक्तिवादाचं स्वरूप योग्य असते तेव्हा त्याला वैध युक्तिवाद असे म्हटलं जातं. बी, युक्तिवादाचे मूल्यमापन करताना त्याचे स्वरूप आणि आशय या दोन्ही गोष्टींचा विचार केला पाहिजे. सी,
साऊंड आर्ग्युमेंट असा युक्तिवाद ज्याचे स्वरूप वैध असते आणि त्याचे आशयही सत्य असतो. डी, चांगल्या इंडक्टिव्ह युक्तिवादांना इंडक्टिव्हली स्ट्रॉंग प्रबळ म्हटल्या जातात. चला सांगा बघू काय असणार आहे. यापैकी चारही जे आहे ना ते बरोबर आहे. 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑल ऑफ द अबाव असणार आहे. यामध्ये बघा काय विचारलं आहे, करेक्ट फॉर्म्स विचारलाय आर्ग्युमेंटचा. हा प्रश्न लॉजिकल रिझनिंगचा आहे. यामध्ये आर्ग्युमेंट व्हॅलिड असतो, त्याचे प्रिमाइसेस कंटेंट ट्रू असतात. मग अशा पद्धतीने त्यांनी ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, ऑप्शन डी करेक्ट. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आय मेड लो ग्रेड्स ऑन माय फर्स्ट टेस्ट इन द सब्जेक्ट ऑफ मॅथ अँड हिंदी. आय मस्ट रिअली बी डम. व्हॉट काइंड ऑफ फॅलिसी इज बिंग कमिटेड इन दिस स्टेटमेंट. आता ह्या 6व्या प्रश्नाचा आहे, 6व्या युनिटचा प्रश्न आहे. मला गणित आणि हिंदी विषयाच्या पहिल्या चाचण्यांमध्ये कमी गुण मिळाले तर मी नक्कीच मूर्ख असणार. या विधानात कोणत्या प्रकारचा तर्कदोष आहे? फॅलेसी ऑफ कॉन्व्हर्स एक्सिडेंट, फॅलेसी ऑफ ऍड पॉप्युलॅरिटी, फॅलेसी ऑफ फॉल्स कॉज, फॅलेसी ऑफ ऍड इग्नोरेंटिव्ह. चला, तर इथे मला कमी गुण मिळाले तर मी मूर्ख आहे. यामध्ये काय सांगितलं, फॉल्स कॉज. एखाद्या घटनेचे कारण पुराव्याशिवाय चुकीचे ठरते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन सी असणार आहे. ऑप्शन सी असणार आहे, ऍक्सिडेंट नाही. चुकीच्या कारणांचा दोष ज्याच्यामध्ये असतो ते. ऍड पॉप्युलर म्हणजे जेव्हा एक गट जे आहे ना म्हणजे पॉप्युलॅरिटीकडे जातो ते. आणि फॅलेसी ऑफ ऍड इग्नोरेशन म्हणजे एखादी जे आपण काहीतरी व्यक्ती म्हणते त्याला इग्नोर, त्या प्रश्नाला इग्नोर करून दुसऱ्या त्याच्यावर बोलेल. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे हे ऑप्शन सी. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग सिस्टम ऑफ लॉजिक दॅट फॉर्म्स वन ऑफ द 6 प्रिन्सिपल स्कूल ऑफ हिंदू फिलॉसॉफर अँड इट्स इन अ वायडर सेन्स इट डोनेट्स बुद्धिस्ट अँड जैन लॉजिक ॲज वेल. खालीलपैकी कोणती तर्कशास्त्र प्रणाली हिंदू तत्वज्ञानाच्या 6 प्रमुख संप्रदायापैकी एक आहे आणि व्यापक अर्थाने ती बौद्ध आणि जैन तर्कशास्त्राचाही निर्देश करते? न्याय, संप्रदाय, मीमांसा, योग की सांख्य? कोणतं असणार आहे, ते आहे न्याय. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे, हा सुद्धा प्रश्न हा युनिट 10चा प्रश्न आहे, 10व्या युनिटचा. ओके, समोरचा प्रश्न आहे, अ चॅट प्रोग्राम दॅट अलाव पीपल टू कम्युनिकेट ओव्हर द इंटरनेट इन अ रिअल टाइम इज कॉल्ड. इंटरनेटद्वारे रिअल टाइम संवाद साधण्याची सुविधा देणाऱ्या चॅट प्रोग्रामला काय म्हणतात? युनिट 8 आयसीटीचा प्रश्न आहे. डिस्टन्स मेसेजिंग, इन्स्टंट मेसेजिंग, चॅटिंग रूम की वरील सर्व. इंटरनेटद्वारे रिअल टाइम संवाद जेव्हा होते त्याला चॅट प्रोग्रामला आपण काय म्हणतो, इन्स्टंट मेसेजिंग म्हणतो ना. व्हॉट्सअप जे आहे ते इन्स्टंट मेसेजिंग आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग ऑर्गनायझेशन हॅव साइन्ड अ पॅक्ट इन अ फेब्रुवारी 2018 टू इंटिग्रेट अ कोर्स ऑन डिजिटल सिटीजनशिप अँड सेफ्टी इन इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी करिक्युलम. माहिती आणि तंत्रज्ञान अभ्यासक्रमात डिजिटल नागरिकत्व आणि सुरक्षा हा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यासाठी फेब्रुवारी 2018 मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थांनी करार केला? एनसीईआरटी अँड गुगल, युजीसी अँड गुगल, एनसीईआरटी अँड मायक्रोसॉफ्ट, युजीसी अँड मायक्रोसॉफ्ट. कोणी केला, तर ते केलाय एनसीईआरटी आणि मायक्रोसॉफ्ट याने. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. हा सुद्धा प्रश्न आयसीटी मधलाच आहे, त्याच्याच बेसिसवर घडामोडीवर विचारला गेलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग डिग्निटरीज इज द ऑथर ऑफ द एक्झाम वॉरियर. एक्झाम वॉरियरच्या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? नरेंद्र मोदी, रामनाथ कोविंद, प्रणव मुखर्जी की शशी थरूर? तर एक्झाम वॉरियर जो आहे हे पुस्तकाचे आहेत नरेंद्र मोदी, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. नंतर अ स्मॉल पिक्चर दॅट रिप्रेझेंट आयदर अ प्रोग्राम ऑर अ शॉर्टकट ऑन अ कम्प्युटर स्क्रीन इज. संगणकाच्या स्क्रीनवर एखादा प्रोग्राम किंवा शॉर्टकट दर्शवणाऱ्या त्या लहान चित्राला काय म्हणतात? पॉइंटर, लोगो, ग्राफिक्स, आयकॉन. चला सांगा बघू, आयसीटीचा प्रश्न आहे हा, युनिट 8. त्याला म्हटलं जाते अन आयकॉन. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन डी असणार आहे. पॉइंटर हा असा असतो, लोगो ग्राफ ते वेगळं आहे ना, आयकॉन ते अशा पद्धतीचे असतात बघा, आयकॉन्स. Okay. ADSL is a data communication technology that enables faster data transmission over telephone lines. ADSL stands for सध्या वापरत असलेले जैव इंधनाचे 2 सर्वात सामान्य कोणते आहे? नो नो नो, हे चुकीचं आहे ना. त्यामध्ये काय विचारलं, एडीएसएल चे डेटा कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे, त्याचं फुल फॉर्म काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ऍक्सिलरेटेड डिजिटल सबस्क्रायबर लाईन, ऍक्सिलरेटेड डिजिटल सबस्क्रायबर लाईन, अॅनालॉगस डिजिटल सबस्क्रायबर लाईन की असिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाईन. एडीएसएलचं काय आहे, ते आहे असिमेट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाईन. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन डी. ठीक आहे, नंतर समोरचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ रॉ मटेरियल फॉर द प्रोडक्शन ऑफ बायोगॅस. बायोगॅसच्या उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता कच्चा माल नाहीये? हा युनिट 9चा प्रश्न आहे. जलपर्णी, कोळसा, शेवाळ, गवत काय असणार आहे बायोगॅससाठी? ते असणार आहे कोळसा.
कोल. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी. नंतर विच ऑफ द फॉलोइंग सोर्सेस प्रायमरीली कॉजेस मर्क्युरी पोल्युशन. त्यापैकी कोणता स्रोत प्रामुख्याने पारा मर्क्युरी पोल्युशन निर्माण करतो? सीएफएल दिवे, विमान वाहतूक क्षेत्र, पॉलिमर, डिझेल इंजिन. तर ते आहेत सीएफएल दिवे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. युनिट 9चा हा प्रश्न असणार आहे. ओके. येस. द मिनिंग ऑफ कार्बन फुटप्रिंट इज डिस्क्राइब बाय द अमाउंट ऑफ. कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय? हे कशामध्ये सांगितलेलं आहे? एखादा विशिष्ट व्यक्ती, संस्था किंवा समुदायाच्या क्रियाकल्पामुळे वातावरणात सोडले जाणारे कार्बन डायऑक्साईड, जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या उद्योगांमधून उत्सर्जित होणारे गृहवायू, जेट इंधनाच्या ज्वलनामुळे होणारे कार्बन उत्सर्जन, की तोडीमुळे वातावरणातील कार्बनच्या प्रमाणात होणारी वाढ. Carbon dioxide releases into atmosphere as a result of the activity of particular individual, organization, or community. Greenhouse gases emitted by industries contributing to global warming. C. Carbon emission released by the burning of jet fuel. D. Increase in the carbon content of the atmosphere due to the felling of trees. तर कार्बन फूटप्रिंट म्हणजे नक्की काय? तर एखादी व्यक्ती, संस्था आणि समुदायाच्या क्रियाकल्पामुळे वातावरणात सोडल्या जाणारे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन प्रमाण, ते असतं आहे कार्बन फुटप्रिंट. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन एक असणार आहे. ठीक आहे. नंतर युनियन हेल्थ मिनिस्टर लॉन्च नॅशनल स्ट्रॅटेजिक प्लॅन फॉर मलेरिया इलिमिनेशन अंडर विच मलेरिया विल बी अल्टिमेटली इलिमिनेटेड फ्रॉम द कंट्री बाय द इयर. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मलेरिया निर्मूलनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना सुरू केली, ज्या अंतर्गत देशातून मलेरियाचे पूर्णपणे निर्मूलन कोणत्या वर्षापर्यंत केलेले आहे? 30, 22, 32, 25. तर ते केलेले आहे 2030 पर्यंत. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. त्यानंतर गुड गव्हर्नन्स इंडेक्स वॉज रिलीज बाय द मिनिस्ट्री mean occasion of a good governance day on 25 December, try of personal public grievances and pensions on the 2019. Which of the following states have achieved the first rank? 25 डिसेंबर 2019 रोजी सुशासन दिनाचे गुड गव्हर्नन्स डे औचित्य साधून कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाद्वारे सुशासन निर्देशांक जाहीर करण्यात आला. तर खालीलपैकी कोणत्या राज्याने यात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे? पंजाब, केरळ, तामिळनाडू, गोवा. तर गुड गव्हर्नन्स इंडेक्स मध्ये आपल्याला तामिळनाडू जे आहे त्यांनी मिळवलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे प्रश्न इथे पाहिलेले आहे वेगवेगळ्या टॉपिक्स मधले. आय होप ते तुम्हाला अभ्यासाला महत्वाचे ठरतील आहे. तुम्ही जर का याचे उत्तर देत असाल माझ्यासोबतच, तुमचे किती प्रश्न उत्तर बरोबर आहेत ते नक्की सांगा. नक्की सांगा. आपली बॅच सुरू झालेली आहे. तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. सोबतच 5,000 प्लस पुस्तकाचा संच आपल्याकडे वर अवेलेबल आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये. कॉमर्सचे सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तुम्हाला लिंक हवी असेल तर नक्की कमेंट करा, किंवा मग ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. थँक्यू.